स्वसंवाद. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. स्वतःचा स्वतःशी चालू असणारा हा संवाद तसा विरळाच. त्यातून आत्मपरीक्षण घडतं. स्वतःच्या आत्मविश्वासाची दिशा शोधण्याचा तो एक प्रयत्न असतो. स्वसंवाद हा अगदी मनापासून कधी साधता येतो? तर एकांतात असताना, एकट्याने प्रवास करताना. या स्वसंवादाची प्रत्येकाला गरज असते. आपल्याला जाणून घेण्यासाठी हे फार महत्त्वाचं असतं. आपल्याकडून घडलेल्या अनेक गोष्टी, आपला स्वभाव, मनात येणारे विचार, मनाशी ठरवलेली एखादी कृती, एखाद्या प्रसंगी आपण घेतलेला निर्णय, कुटुंबातील परस्पर संबंध, एखाद्या गोष्टीवर होत असलेली द्विधा मनस्थिती, अशा अनेक गोष्टींचा उहापोह मनाशी करून, त्यावर चिंतन करून नेमक्या निर्णयाप्रत येण्यासाठी हा स्वसंवाद नक्कीच गरजेचा असतो. हा स्वसंवाद कुणी एकांतात साधतो, तर कुणी अगदी कोलाहलात. एकांत आणि एकटेपण यात फरक आहे. अनेकदा माणूस माणसात असूनही एकटा असतो, तर एखादा गर्दी वर्दळ यामध्येही एकांताचा आनंद घेतो. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळी असणारी गर्दी, आवाज, कोलाहल, सतत होणारा घंटानाद, या सगळ्यात आपलं मन अनेक गोष्टींकडे धावतं. पण एखादी व्यक्ती या सगळ्याला विसरून परमेश्वरचरणी एकचित्त झालेली असते. तिच्यावर आजूबाजूच्या आवाजाचा काहीही परिणाम होत नाही. मला स्वसंवादाचा अनुभव घ्यायला आवडतं. म्हणजे प्रत्येक वेळी गहन विषयावरच मी हा मनाशी संवाद साधते असं नाही. एकट्यानं कुठे जात असली तरी वाटेत पोरकट किंवा निरर्थक वाटणाऱ्या गोष्टींवर, विषयांवर मी अगदी पोर होऊन हा स्वसंवाद साधते. अशावेळी कौटुंबिक समस्या, विवंचना अशा भारदस्त विषयांपासून अगदी पोरकट संवाद साधताना हसू फुटणाऱ्या विषयांपर्यंत सगळ्यांशी मनापासून मुक्त संवाद साधते. हे करताना आणायला सांगितलेल्या एक दोन गोष्टीसुद्धा विसरते. तर कधी कधी विचारात दुकान सोडून खूप पुढे देखील निघून जाते. आणि मग आठवण होते, कधी कुणी ओळखीची व्यक्ती तंद्रीतून जागं करते. संवाद तुटतो आणि मन मारून वास्तवात यावंच लागतं. पण एकांतात माझ्याकडून स्वसंवाद साधला जात नाही, जितका तो वाहनातून जाताना किंवा रस्त्यावरून चालताना साधला जातो तितका. स्वसंवादाचा मला अनेकदा फार चांगला परिणाम साधता आला आहे. एक म्हणजे समोरून युक्तिवाद करणारं कुणीच नसतं, त्यामुळे विषय भरकटत नाही. कुटुंबात किंवा नवरा बायकोत होणारे वाद मुद्देसूद न राहता भरकटतात. एकांतात आपण विषयाशी प्रामाणिक राहून आपण चौअंगाने विचार करू शकतो. विविध पर्यायांना मनाशी ताडून पाहू शकतो. फक्त विचारांमध्ये प्रामाणिकपणा हवा व सकारात्मकता हवी. या सगळ्यांमुळे होतं काय? मन शांत होतं, विचारांचा गोंधळ थंडावतो आणि मनावर संयम ठेवून पारा न चढता आपण प्रत्यक्षात चर्चा करू शकतो. फक्त स्वसंवाद साधण्यासाठी लागणारा एकांत हा काही काळापुरता संवाद साधण्यापुरताच असावा. कारण आपण माणूसप्रेमी आहोत. नात्यांची, मित्रांची, सहृदयांची, कुटुंबाची आपल्याला अतिशय गरज असते. एकांत वाढत गेला की त्यातून एकटेपण येऊ शकतं आणि कायमच एकटेपण आलं की स्वसंवाद तुटून जातो. कारण या एकांतातून पुन्हा आपल्या माणसात परतायला तिथं आपलं कुणीच नसतं. अनेकांच्या नशिबी आलेलं हे एकटेपण स्वसंवादाचा आनंदच हिरावून घेतं इतकंच. बरोबर ना? धन्यवाद.